जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण डिजिटल बोर्डवर आलेलो आहोत. कारण विषयच तसा आहे की मराठ्यांची दुर्दशा जी झालेली आहे ती दुर्दशा का झाली. केवळ मराठ्यांचीच म्हणून नाही तर सगळ्याच बहुजन समाजाची जी दुर्दशा झालेली आहे त्या दुर्दशेची कारण काय ते आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ती कारण आतापासूनच नाही तर ती सिंधू संस्कृतीपासून समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एकदम अभ्यासपूर्ण आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीही ऐकलं नसेल, कधीही पाहिलं नसेल अशी एकदम ऑथेंटिक माहिती संदर्भासह मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की बघा, इसवी सन पूर्व 5000 वर्षापूर्वी आपल्याकडे सिंधू संस्कृती होती. सिंधू संस्कृती. या सिंधू संस्कृतीमध्ये भाषा बोलली जात होती. कोणती भाषा बोलली जात होती आपल्याला माहिती आहे का? सिंधू संस्कृतीचा आतापर्यंत उलगडा झाला नाही असं आपण म्हणतो, पण रवींद्र इंगळे हे एक सर आहेत, प्राध्यापक आहेत, डॉक्टरेट झालेलं आहे त्यांचं. त्यांनी भारतीय भाषांच्या अभ्यासावर आणि मराठी भाषेच्या अभ्यासावर खूप मोठं संशोधन आहे त्यांचं. खूप मोठं म्हणजे खूप मोठं. 7 ते 8 खंड त्यांचे तयार आहेत त्याच्यावरचे. आणि त्यांनी सिंधू संस्कृतीचा अभ्यास केला आणि त्या सिंधू संस्कृतीच्या अभ्यासामध्ये त्यांनी भारतीय भाषांचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणजे संदर्भासहित आणि पुराव्यासहित दाखवून दिलेलं आहे की सिंधू संस्कृतीमध्ये मारहरट्टी भाषा बोलल्या जात होती. पहा, लक्षात घ्या. भाषेचं नाव काय आहे पहा, मारहरट्टी भाषा. आता मारहरट्टी भाषा आणि मारहरट्टी हा शब्द जो आहे तो मराठा या शब्दाशी संबंधित आहे. याच्यावरून एक गोष्ट आपल्याला कळते की मुळात मराठा हा शब्द जातीवाचक नसून तो भाषावाचक आणि समूहवाचक शब्द आहे. आणि याचाच पुरावा म्हणून आपल्याला पुण्यामधल्या नाणेघाटाजवळ एक शिलालेख सापडलेला आहे, दगडावर कोरलेला. त्याच्यामध्ये सुद्धा मारहरट्ट हा शब्द सापडलेला आहे आणि तो सिंधूकालीन आहे याचा पुरावा मिळालेला आहे. ठीक आहे. मग आता ही मारहरट्टी भाषा बोलल्या जात होती. त्यानंतर हिची लिपी जर कोणती होती तर तिचं नाव होतं मार अंकी. लिपीचं नाव काय होतं? मार अंकी लिपी. आता बघा, भाषा बोलल्या जाणारी मारहरट्टी, लिपीचं नाव मार अंकी. म्हणजेच सिंधू संस्कृती जी जगातली सर्वात, पहा काय म्हणतोय मी, जगातली सर्वात विकसित आणि जगातली सर्वात आधुनिक, त्या काळातली जगातली सर्वात प्रभावशाली, जगातील सर्वात श्रीमंत अशी ही संस्कृती होती. म्हणजे या संस्कृती एवढी पुढारलेली, या संस्कृती एवढी नियोजनबद्ध संस्कृती एकही नव्हती, एवढी जबरदस्त विकसित झालेली सिंधू संस्कृती होती. त्या काळात आपण सिंधू संस्कृतीमध्ये जर पाहिलं तर त्यांच्या घरांचे बांधकाम, त्यांचे बाथरूम्स, म्हणजे त्यांचे शयनगृह, सगळ्या गोष्टी अत्यंत अशा सुंदर होत्या. म्हणजेच ही संस्कृती खूप श्रीमंत आणि पुढारलेली होती. आणि मग या संस्कृतीला, सिंधू संस्कृतीला अचानकपणे ओहोटी लागली. त्याचं कारणही तसंच आहे. बघा, आता पहिली गोष्ट तुम्ही 2 गोष्टी लक्षात घेतल्या असतील की त्या काळामध्ये भाषा बोलल्या जाणारी होती मारहरट्टी आणि लिपी होती मारांकी. ह्या 2 गोष्टी कळाल्या. आता पुढे जाऊत. बघा मग आता हे काय झालं की मारहरट्टी भाषा जी होती, ही मारहरट्टी भाषा ही सिंधू संस्कृतीतली भाषा होती आणि मारांकी तिची लिपी होती. पण त्याच्यानंतर काय झालं, आपल्याकडं वैदिक आर्यांचं आगमन झालं. पहा, वैदिक आर्य. आणि या आर्यांचं आगमन कधी झालं तर इसवी सन पूर्व 3100 ते जवळपास 1000 वर्षापर्यंत. पहा, 3100 पासून 1000 वर्षापर्यंत यांचं आगमन, म्हणजे 1350 आहे समजा, तर 1000 धरून घेऊ आपण, आहे की नाही. तर 1350 वर्षापर्यंत वैदिक आर्यांचं आगमन झालं. आणि जेव्हा वैदिक आर्यांचं आगमन झालं तेव्हा यांनी काय केलं, स्वतःची एक लिपी विकसित केली. तिचं नाव आहे देवनागरी. काय आहे? देवनागरी लिपी. आणि या देवनागरी लिपीतून त्यांनी एक भाषा तयार केली. त्या भाषेचं नाव आहे संस्कृत. पहा, आणि आता हे जे आर्य आले होते ते आता भारतीय लोकांवर राज्य करायला लागले होते. आणि हे राज्य करत असताना आपली जी भाषा होती ती होती मारहरट्टी. यांची भाषा आहे संस्कृत. कोणती भाषा आहे? संस्कृत. मग आता नेमकं झालं काय की यांची संस्कृत भाषा आणि आपली भाषा मारहरट्टी, आणि या संस्कृत भाषेचा अभ्यास आपल्याला करायची परमिशन नाही. मग त्याच्यामुळे काय झालं की सगळं जे ज्ञान होतं, सगळं ज्ञान, हे ज्ञान कोणत्या भाषेत होतं? संस्कृत भाषेत. आणि आपण बोलणारी भाषा कोणती होती? मारहरट्टी. म्हणजेच
आपल्याला इथं ज्ञानापासून बाजूला पडावं लागलं, कारण सगळं ज्ञान संस्कृतमध्ये. आणि मग अशा प्रकारचं हे सगळं इसवी सन 2000 म्हणजे इसवी सन 1200 पर्यंत हे चाललं, की इथली भाषा ज्ञान भाषा म्हणजे ज्याच्यामध्ये साहित्य आहे, ज्याच्यामध्ये शास्त्र आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी ज्ञान आहे, ती सगळी भाषा संस्कृतमध्ये. आणि आपली बोलायची भाषा मराठी, म्हणजेच तिचाच अपभ्रंश नंतर मराठी तयार झाला, आहे की नाही. म्हणजे आपली भाषा मराठी, म्हणजे आपल्याला मुळात ज्ञानच मिळालं नाही. आणि हे जे लोक आले होते आर्य लोक, यांनी कधी संस्कृत आपल्याला शिकू दिली नाही. म्हणजे मराठा समाज इसवी सन पूर्व 100 म्हणजे 1000 वर्षापासून तर इसवी सनाच्या 12व्या शतकापर्यंत मराठा समाज हा ज्ञानाच्या बाबतीत मागे मागे, म्हणजे मराठाच नाही तर मराठ्यांसह सगळेच बहुजन समाज जे भारतीय भाषा बोलत होते, जे मूळचे भारतीय ते सगळे मागे 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 पडत आले. आणि मग काय झालं की मराठ्यासह सगळा बहुजन समाज जो आहे तो ज्ञानाच्या बाबतीत मागे पडला. त्यानंतर काही दिवसानं काय झालं, इसवी सन 12व्या शतकामध्ये आपल्याकडे कोण आलं होतं, मुघल आले. कोण आले, मुघल. म्हणजेच इंग्रज राजवट येण्याच्या पूर्वी आपल्याकडं मुस्लिम राज्यकर्ते आले, आणि ते सुद्धा परदेशातून आले, हे की नाही, ते सुद्धा बाहेरच्या देशातून आले. आणि मग ते बाहेरच्या देशातून आले तेव्हा या मुघलांची भाषा कोणती होती बरं, तर मुघलांची भाषा आता आपण तिला उर्दू म्हणतो, पण तेव्हा उर्दू नाही, अरबी भाषा आपण म्हणू तिला. कोणची भाषा होती, अरबी. मग आता परत काय झालं की यांची भाषा अरबी, राज्यकारभाराची असो किंवा बाकीच्या सगळ्या स्थापत्य कला असो, सगळ्या कला आणि शास्त्र असो, यांची भाषा अरबी. परत आपली भाषा मराठी. म्हणजे बघा आपला पुन्हा इथं काय झाला, तोटा. कारण काय झालं, भाषा अरबी, आपली मराठी. मराठीमध्ये त्यावेळेला लिखाण नव्हतं, नेमकंच 12व्या-13व्या शतकापासून सुरू झालं, आणि मग ते हळूहळू वाढायला लागलं. पण तोपर्यंत नव्हतं. सर्वप्रथम संत ज्ञानेश्वरांनी काय केलं की ती जी भाषा होती, म्हणजे ज्ञानेश्वरी जी होती संस्कृत मधली, तिला आपण कन्वर्ट केलं भगवद्गीतेला, आणि तिला काय केलं, ज्ञानेश्वरी म्हणून त्यांनी लिहिली. म्हणजे असे वेगवेगळे प्रयोग झाले, आणि तिथून मराठी भाषेत लिहायला सुरुवात झाली, ते सुद्धा पूर्वीच्या म्हणजे मोडी लिपी मधले. बरोबर आहे. मग अशा प्रकारे मुघल म्हणजेच इंग्रज, फक्त याच्यामध्ये काय एकटे मुघलच नव्हते, तर याच्यामध्ये वेगवेगळे घराणे आहेत. पण जेव्हा हे मुस्लिम राज्यकर्ते बाहेरच्या देशातून भारतात आले, तेव्हा या मुस्लिम राजवटीमध्ये भाषा होती अरबी किंवा उर्दू, आणि आपण बोलायचो मराठी. आणि त्याच्यामुळे परत एकदा हा मराठा समाज सगळ्या बहुजन समाजासह ज्ञानामध्ये खूप मागे पडला. त्यानंतर एक सुवर्ण काळ आला आपल्या इथं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं, स्वराज्य स्थापन केलं, या भारतातली पहिली लोकशाही स्थापन केली. आणि तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं मराठीतली मोडी लिपी प्रचलित झाली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कृत आणि या सगळ्या अरबी भाषेचा, त्याचबरोबर इंग्रजी भाषेचा सुद्धा भरपूर चांगला अभ्यास केलेला होता. त्याचबरोबर संस्कृत भाषेमध्ये तर छत्रपती संभाजी राजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषणम हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर दंडसंहिता नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजीराजे असतील, यांनी या भाषांचा खूप चांगला अभ्यास केला. आणि या अभ्यासामुळं या ज्ञानाचा फायदा मराठा किंवा बहुजन मराठा समाजाला झाला. आणि मग एक काळ असा आला की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जोपर्यंत मराठ्यांचं राज्य अस्तित्वात होतं, तेव्हा याच मराठा समाजाने या देशाचं नेतृत्व केलं, आटकेपार झेंडे लावले. म्हणजेच हा गौरवशाली इतिहास आपल्याला दिला. कशामुळं, कारण फक्त या भाषांचं ज्ञान आपल्या राजांनी शिकून घेतलं, आणि त्यांनी राज्यकारभाराची भाषा जी लोकांना कळते ती ठेवली, आणि म्हणून मग समाज थोडा पुढे गेला. पण दुर्दैव आपले नेतृत्व चिरकाल टिकलं नाही. काळानं आपल्याकडून त्यांना हिरावून घेतलं, आणि मग परत पुन्हा एकदा आपल्याकडे इंग्रज आले. कोण आले, इंग्रज. आणि इंग्रज आल्यामुळे काय झालं, परत एकदा ज्ञानाची भाषा इंग्रजी. कोणची, इंग्रजी. आणि आपली भाषा परत पुन्हा मराठी. आणि मग पुन्हा एकदा तीच बोंब झाली की हा महाराष्ट्रातला मराठी समाज किंवा बहुजन समाज किंवा या भारतातले जे बहुजन आहेत, जे 70, 80, 90% आहेत, हे सगळे इंग्रजी येत नसल्यामुळे हळूहळू पुन्हा मागे पडले, आणि आपली दुर्दशा चालू झाली. काय चालू झाली, दुर्दशा. म्हणजे इथल्या भाषेनं, इथल्या ज्ञानानं मराठा किंवा बहुजन समाजाला जेव्हापासून वैदिक आर्यांचं आगमन झालं, तेव्हापासून ज्ञानापासून आपल्याला दूर लोटलं, आपल्याला माहितीपासून दूर लोटलं, आणि त्याच्यामुळे मग आपल्या या समाजाची अशी दुर्दशा होत गेली. आणि या दुर्दशेला सगळ्यात मोठं कारण, सगळ्यात मोठं जबाबदार जर कोण असेल तर ती आहे भाषा, आणि त्या भाषेतलं ज्ञान, आणि याच्यापासून दूर ठेवण्याचं षडयंत्र सुरुवातीला ते आर्यांनी केलं, कारण त्यांना आपल्यावर राज्य करायचं होतं. कारण तुम्ही एखाद्यावर राज्य तेव्हाच करू शकता जेव्हा तुमच्याकडचं जे ज्ञान आहे, जे कौशल्य आहे, ते त्यांच्यामध्ये नाही गेलं पाहिजे. जर त्यांच्यामध्ये गेलं तर तुम्ही त्यांचे राजे होऊ शकत नाही. त्यांनी तुम्हाला राजा मानलं पाहिजे, तुम्हाला वरचं मानलं पाहिजे, तुम्हाला श्रेष्ठ मानलं पाहिजे. आणि मग श्रेष्ठ कधी मानणार, तर याच्यामुळं
पहा, तुम्हाला जर फक्त काही लोकांवर जर समजा तुम्हाला फक्त शारीरिक जर राज्य करायचं असेल, फक्त लोकांना शारीरिक गुलाम बनवायचं असेल, तर तुम्हाला शस्त्र काफी आहे. काय म्हणतोय लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला फक्त आणि फक्त शारीरिक गुलाम करायचं असेल तर शस्त्र काफी आहे, पण तुम्हाला मानसिक गुलाम करायचं असेल तर मात्र शास्त्र वापरावं लागतं. काय वापरावं लागतं? शास्त्र. आणि मग शास्त्राच्या रीतीनंच या मराठा बहुजन समाजाला हजारो वर्ष ज्ञानापासून वंचित ठेवलं आणि म्हणून आपली ही दुर्दशा झाली. आता सध्याचा जर काळ बघितला आत्ताचा, तर या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की सगळीकडं आता जे आपले मराठा बांधव आहेत की बहुजन समाजाचे जे बांधव आहेत, या सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट कळायला पाहिजे की सध्या ज्ञान मिळवण्याचं सगळ्याचं साधन झालंय व्हॉट्सअप. काय झालंय? व्हॉट्सअप. आणि या व्हॉट्सअपमुळं सगळा धिंगाणा झालेला आहे. जर मराठ्यांना परत पुन्हा आपलं आरक्षण मागायचं असेल किंवा आपली स्थिती सुधारायची असेल तर मराठ्यांना व्हॉट्सअप ज्ञानावर अवलंबून राहता कामा नये. त्यांना वाचन केलं पाहिजे. नुसतं वाचनच नाही तर सध्या त्यांना डिजिटल साक्षर व्हावं लागेल. डिजिटल साक्षर म्हणजे काय? आपण मागे असण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की आपण फक्त फॉरवर्डेड पोस्ट फॉरवर्ड करत राहतो. आपल्याला आलेल्या पोस्ट दुसऱ्याला, आपल्याला आलेल्या पोस्ट दुसऱ्याला, आणि म्हणून आपल्याला मानसिक गुलाम बनवल्या चाललंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, याच्यातून जर बाहेर पडायचं असेल मराठा बहुजन समाजाला, तर तुम्हाला फेसबुक वापरता आलं पाहिजे. काय वापरता आलं पाहिजे? फेसबुक. सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला ट्विटर वापरता आलं पाहिजे. ट्विटर आणि फेसबुक या दोन्ही गोष्टी तुम्हाला वापरता आल्या पाहिजे. नाही, या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रभावीपणे वापरता आल्या पाहिजे. तुम्हाला इन्स्टा सुद्धा वापरता आलं पाहिजे. कशामुळे सांगतो पहा, सध्या एक परिस्थिती अशी आहे की आयटी सेल नाव तुम्ही ऐकलं असेल. आयटी सेल नावाचं एक नाव आहे. या आयटी सेल मध्ये काय होते की एका विशिष्ट पक्षातल्या लोकांना एका विशिष्ट पक्षांबद्दल किंवा एका विशिष्ट नेत्यांचं अशा प्रकारचे वेगवेगळे असे 1.5, 2, 3 हजार शब्द असलेले लेख येतात आणि त्याच्यामध्ये ती किती महान आहेत, त्यांनी समाजासाठी किती चांगलं काम केलं आहे असं आपल्याला प्रेझेंट केलं जाते. आपला ब्रेन वॉश केला जातो. पण मराठा समाजातील किंवा बहुजन समाजातील एक तरी पोरं असे आहेत का की जे आपल्या समाजासाठी, आपल्या समाजातल्या चांगुलपणासाठी लिहितील? 2000, 3000 शब्द म्हणजे 2, 3, 4, 5, 10 पानाचा लेख लिहू शकतील? एकही नाही. आणि म्हणून सध्या जगामध्ये सगळ्यात जास्त पाहिल्या काय जातंय तर हे व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टा. सगळ्यात जास्त प्रभाव कशाचा पडतो तर ट्विटरचा पडतो. या जगाच्या मीडियावर सगळ्यात जास्त प्रभाव ट्विटरचा पडतो, त्यानंतर फेसबुकचा पडतो आणि त्यानंतर इन्स्टाचा पडतो. या तिन्ही गोष्टीत आपण आपल्या समाजाबद्दल, त्या समाजाच्या समस्यांबद्दल कोणत्याही प्रकारचं बोलू शकत नाहीत. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आपण फक्त रील्स करतो, कॉमेडीन या इन्स्टावर टाकतो आणि ते स्क्रोल करत बसतो आणि म्हणून आपला घात व्हायलाय. म्हणून मराठा समाजासह सर्व बहुजन समाजातील मुलांनी चांगला इतिहासाचा अभ्यास करावा, सामाजिक समस्यांचा चांगला अभ्यास करावा. आणि ज्याप्रमाणे आयटी सेल त्याच्या एखाद्या नेत्याला, समजा एखाद्या नेत्यावर आरोप झाला, उदाहरण म्हणून सांगतो पहा, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्यावर मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये असा आरोप केला की त्यांनीच लाठी हल्ल्याचे म्हणजे आदेश दिले आणि म्हणून मग आंतरवली सराटी येथे काय झालं की मराठ्यांना पोलिसांकडून मार खावा लागला किंवा मराठ्यांना पोलिसांकडून मारहाण झाली. आणि ते झालं त्याच्यामुळे त्याचं डॅमेज झालं. त्यांची जी एक वस्तू हे आहे, काय व्यक्तिमत्व आहे फडणवीस साहेबांचं, ते थोडंसं डॅमेज झालं. आणि त्या डॅमेज मधून ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मागच्या 15 दिवसात 20 दिवसात तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे 2-2 हाताचे लेख लिहून आले त्याच्यावर की त्याने किती चांगलं काम केलं, किती चांगलं काम केलं. ते जर त्यांच्यासाठी करू शकतात तर आपण मनोज जरांगे पाटलांसाठी का हो फेसबुकला मोठमोठे लेख लिहू शकत नाही, का ट्विटरला ट्विट करू शकत नाही? जरांगे पाटलांच्या सभेसाठी जवळपास 1 कोटी लोक आले होते. जर 1 कोटी लोकांनी त्या दिवशी मराठा आरक्षण एवढं लिहून जरी ट्विट केलं असतं, ट्विट, तर सगळ्या जगानं दखल घेतली असती. कारण 1 कोटी म्हणजे 10 मिलियन. किती? 10 मिलियन ट्विट एकाच वेळेला एकाच विषयावर, म्हणजे ही ट्रेंडिंग झालं असतं आणि सगळ्या जगाने याची दखल घेतली असती. पण आपण डिजिटल साक्षर राहिलो नाही, आपण मागे पडलो. आणि आपण मागे पडलो म्हणून हे सगळा कुटाणा आहे. आपल्याला जर हे फेसबुक, ट्विटर, इन्स्टा प्रभावीपणे वापरायचं असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप ज्ञानातून बाहेर पडून चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागेल. आणि प्रत्येक गावागावातून 2-2, 3-3, 4-4 पान, 2-2, 4-4 हजार शब्दांचे लेख लिहिणारे, तेही वास्तव लेख लिहिणारे मुलं तयार झाली पाहिजे. जोपर्यंत हे तयार होणार नाही तोपर्यंत आपण आपल्या अन्यायाला वाचा फोडू शकत नाहीत. म्हणून मी तुम्हाला कळकळीनं विनंती करतोय की मुलांनो, अभ्यास खूप करा, भरपूर करा. सामाजिक समस्यांचा करा, आपल्या समाजाचा करा, आपल्या बहुजन समाजाचा करा, आपल्या जे राष्ट्रपुरुष आहेत ज्यामध्ये म्हणजे गौतम बुद्धांपासून, संत तुकारामांपासून तर छत्रपती शिवाजी महाराज असतील,
त्यानंतर संभाजीराजे असतील, जिजाऊ असतील, शहाजीराजे असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, महात्मा फुले असतील, शाहू असतील, आंबेडकर असतील, या सगळ्यांचा अभ्यास असा खूप चांगल्या पद्धतीनं करा आणि त्यांच्या अभ्यासाला प्रेरणा म्हणून त्या दिशेनं तुमचं ज्ञान व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टावर टाका, तरच तुम्ही याच्यातून पुढे जाऊ शकता. नाहीतर इथला तरुण जर समजा नुसता व्हॉट्सअपवरच्या आलेल्या फॉरवर्ड मेसेज वाचत राहिला आणि फॉरवर्ड करत राहिला तर तरुणांचं एवढं मोठं नुकसान होईल की इथून पुढच्या कित्येक पिढ्या वाया जातील. म्हणून कळकळीची विनंती आहे, याच्यातून बाहेर पडून तुमचा सोशल मीडिया तुम्ही हँडल करायला शिका. ही काळाची गरज आहे. एवढं बोलतो, थांबतो, पण थांबण्यापूर्वी तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो की हा व्हिडिओ जो कोणी पाहत असेल त्याने आपल्या प्रत्येक बहुजन बांधवाला, प्रत्येक मराठा बांधवाला हा व्हिडिओ पाठवा आणि त्याच्यामध्ये असलेल्या कौशल्याला वाव द्या. दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्हाला वारंवार जर अशी माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.